डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ट्रान्सिडेंटल टेक्नॉलॉजीज आणि पुनीत बालन ग्रुप यांनी एकत्र येऊन आपले जे एन्फोर्समेंट एजन्सी ऑफिसर्स आहेत त्यांना एम्पॉवर करण्यासाठी 3 दिवसाचा एक प्रोग्राम झाला. या प्रोग्राम बद्दल आपण सरांकडनं मत जाणून घ्या. सर, अशा प्रकारच्या प्रोग्रामची काय गरज आहे आणि तुम्हाला काय फीडबॅक आला? खरं तर खूप चांगला हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आमचे जसं मी सांगितलं की आज ट्रॅडिशनल क्राईमकडनं आपण या मॉडर्न क्राईमकडे वळलेलो आहोत, सायबर क्राईम, इकॉनॉमिक ऑफेन्सेस अँड ऑल. तर त्या अनुषंगाने एन्फोर्समेंट एजन्सी बरोबरच जनरल पब्लिकसाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं सायबर जागृती आणि सायबर मधलं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि विशेषतः लॉ एन्फोर्सिंग एजन्सी असल्यामुळं इधर इट इज ATS असेल की CID असेल किंवा रेग्युलर पोलिसिंग असेल, त्यांना सर्व अधिकाऱ्यांना या गोष्टीचं जास्तीत जास्त एक्सपर्टाईज करणं जास्त आवश्यक आहे. कारण गुन्ह्याचं इतकं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की त्याचा तपास कसा करावा, त्याला कन्व्हिक्शनच्या अनुषंगाने कसं प्रॉपरली तपास करावा, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने असे कोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत. आणि मी सर्व आयोजकांचे खरोखर अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय महत्त्वाच्या आणि विषयावर आणि योग्य वेळी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. असे कार्यक्रम वारंवार होणे आवश्यक आहे, कारण या कोर्समध्ये तुम्ही काही लोकांना शिकवलं, पण हे पिरियॉडिकल बेसिसवर असे कार्यक्रम होणं आवश्यक आहे, जेणेकरून सर्वच अधिकारी, बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत, सगळ्यांमध्ये जागृती येईल आणि अधिकाधिक ते या सायबरबद्दल लोकांना सुद्धा जागृत करू शकतील. येस, आपले जे ऑफिसर्स आहेत त्यांना एम्पॉवर करण्यासाठी असे प्रोग्राम नक्कीच भविष्यात होतील, पण कुठेतरी नागरिकांनी सतर्क राहणंही गरजेचं आहे. तर नागरिकांना जर तुम्हाला एक आवाहन करायचं असेल, एक ऍडवाइस द्यायची असेल, तर ती काय असेल? अगदी बरोबर आहे. त्यांनी काही एवढं सायबरबद्दल एवढं डिटेल नॉलेज नागरिकांना प्रत्येकाला असणे आवश्यक पण नाही आणि ते शक्य पण होणार नाही. परंतु बेसिक नॉलेज की सायबर क्राईम काय आहे, हे फ्रॉड्स कसे होतात, याच्यापासून आपण सुरक्षित होण्यासाठी काय काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान, बेसिक ज्ञान तरी त्यांना असावं अशी निश्चितपणे काळाची गरज आहे. कसं मी मगा बोललो की ट्रॅडिशनल क्राईममध्ये जर जशी चोरी असेल, घरफोडी असेल किंवा इतर क्राईममध्ये वर्षभरात जेवढ्या क्राईममध्ये पैसे जातात तेवढे या सायबर फ्रॉडमध्ये एका क्राईममध्ये तेवढे पैसे जातात. आणि त्यांचं आयुष्याची पुंजी असते, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या एका क्षणी नाहीशा होतात. आणि या क्राईमचा पैसा रिकव्हर करणे सुद्धा किती कठीण आहे आपल्याला सगळं खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे एकदा फसवणूक झाल्यानंतर जसं आपण 1930 हेल्पलाईन नंबर आहे वगैरे, या सर्व गोष्टीचं जर ज्ञान असलं तर निश्चितपणे या गोष्टीला थोडासा काही प्रमाणात तरी आळा बसेल आणि नागरिकांचं होणारं नुकसान सुद्धा टळेल. येस, टेक्नॉलॉजीचा वापर वाढतोय आणि त्याचे दुष्परिणाम आपण पाहतोय. आपले पोलीस एजन्सी असेल आणि बाकीचे ऑफिसर्स असतील ते त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करतायत. आपण कुठेतरी सतर्क राहणं गरजेचं आहे. धन्यवाद.